Ding dong dong.
से प्यारा होता है एक दिन। सौ दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. ये रंग लाए मेरी मन्नत, पूरी हो तेरी सभी हसरतें। सारे जहां की खुशी हो तेरी, अब तो यही आरज़ू है मेरी। एक इशारे दे तेरे मैं जान लुटा दूंगा, ये ख्वाबों को हकीकत मैं बना दूंगा। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. Happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. सब कीमती चला चला माझं गिफ्ट काढायचं काय मी तू ते माझ्याकडून तुला गिफ्ट एक एक्झिक्युटिव्ह तर आहे ना हो बाई क्वालिटीचं आहे चांगलंच मागलं थँक्यू वेलकम तुझ्या हे माझ्याकडून तुझ्यासाठी आणि हो ब्रँडेड आहे. थँक्यू आणि हे गिफ्ट बाबांकडून ऋतुवेदीसाठी. वाव नवा मोबाईल थँक्यू पप्पा. हे काय पप्पा सॅमसंग मला ऍपल हवा होता. अरे बेटा त्यासाठी 22,000 दिले आणि हा मोबाईल तुला हलका वाटतोय. ठीक
गेलो होतो पिझ्झा आणायला. हो ना बाबा? अगं तू तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ आणलेत. ते पिझ्झाचं दुकानच बंद होतं, काय करणार? नो टेन्शन, लगेच ऑर्डर करूया. अगं ऋतू सगळं तुझ्याच आवडीचं आहे. खा थोडं थोडं. नाही खाणार मी. स्विगी ऑप्शन ऑर्डर पिझ्झा पेमेंट. ओके, आता येईल ना पिझ्झा? येते बाबा. अगं पिझ्झा बघ यशवी तू पण. पिझ्झा आला वाटतं. अरे वा वा, पिझ्झा आला. थँक्यू. वेलकम मॅम. ऋतुजा, हे घे तुझा फेवरेट पिझ्झा. एन्जॉय इट. थँक्यू भाग्यश्री. वेलकम. ऋतू मला खूप आवडतो पिझ्झा, मला देशील थोडा? घे ना, घे. अगं मला पण दे ना थोडा पिझ्झा. घे ना, पण घे. मला पण देशील? दे. बाबा पण दे, मी देते. बाबा, हे घ्या पिझ्झा. जरा सुरुवाती पाणी आण. छान आहे ना पिझ्झा? आंटी तुमची साडी खूप छान दिसते हा. अजून काय द्यायचं का? काय भारी बर्थडे सेलिब्रेशन झालं. हो लईच भारी. एकच नंबर. एकच नंबर. हेच का तुमचं सेलिब्रेशन? अहो पण तुम्ही कोण? मी कोण आहे हे महत्वाचं नाही, तर तुम्ही कसं जगताय याचा विचार करणं महत्वाचं आहे. कसं जगताय म्हणजे? काय करतोय आम्ही? आम्ही आमच्या मुलीचा वाढदिवस सेलिब्रेट करतोय. अशा पद्धतीने? हल्ली याच पद्धतीने सगळे सेलिब्रेट करतात. यात नवल काय? तुम्ही ज्या पद्धतीने सेलिब्रेशन करताय त्याचं तुम्हाला काहीच नवल वाटत नाही, परंतु पुढचं सेलिब्रेशन पाहिल्यानंतर तुम्हाला नवल वाटेल. तर मंडळी तुम्ही बघा, पुढचं एक आगळं वेगळं असं सेलिब्रेशन.
अगं ताई, सकाळ सकाळ कुठे गेली होतीस? काही सांगितलं पण नाहीस. एक फोन तरी करायचा. हो हो, थोडं थांबा. माझं काही ऐकाल का? मी बाहेर गेले होते. अगं ताई, स्कूटी तर घरीच. मग तू कशी गेलीस? अर्थात सायकलवर. पण कुठे? मी स्नेहालय अनाथ आश्रमात गेले होते. तेथील माझ्या सर्व चिमुकल्यांशी गप्पा मारल्या आणि त्यांना मिठाई दिली. मिठाई? हो, मिठाई. आणि तीही मी स्वतः बनवलेली. काल जेव्हा तुम्ही दोघी मंदिराला गेलात त्यावेळेस ती मी बनवली स्वतः. अगं ताई, एवढा खास मिठाई स्वीट मांडून घ्यायची नाही भाग्यश्री. आपल्या हाताने तयार केलेला गोड पदार्थ आपल्या प्रियजनांना खाऊ घालण्याचा आनंद निराळाच, आणि तोही आपल्या वाढदिवसा दिवशी. तू किती ग जीव लावते सगळ्यांना. आई, हे मी तुझ्याकडूनच शिकले बर का. माझ्या लेकीच्या अंतःकरणातील प्रेम असंच वाढत जाऊ. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा. थँक्यू आई. यशस्वी हो. ताई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू माय डिअर. वेलकम. अरे हो, बाबा कुठे गेले? दिसत नाही. तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्ष संवर्धन समितीच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यासाठी सकाळीच बाहेर पडले. आतापर्यंत यायला हवे होते. थांबा, मी फोन लावते. बाबा फोनच उचलत नाहीयेत. अवघं भाग्यश्री, तुला माहित आहे ना, बाबा गाडी चालवताना कधीच फोन उचलत नाही. आणि हे असं करून तर कधीच नाही. बाबा आले वाटतं. मी दरवाजा उघडते. काय बाबा, फोनही उचलत नाहीत. गाडी बाजूला लावून तरी उचलायचा. अगं, माझं मोबाईल पेट्रोलमध्ये आहे आणि मी गाडीवर नाही तर चालत गेलो होतो. चालत? हो हो, चालत. वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथून 5 मिनिटांच्या अंतरावर असताना गाडी कशाला? बरं बाळा, या पिशव्या घेशील? हो हो, द्या. पण बाबा, एवढं काय आलं याच्यात? तुला आवडणाऱ्या भाज्या, फळे आणि विशेष म्हणजे श्रीखंड. वाढदिवसाच्या शुभेच्छा. आज तुझ्या वाढदिवसानिमित्त 21 रोपे
तुम्ही मात्र आमच्या चेहऱ्यावरील आनंद कधीच कमी होऊन दिला नाही. अगदी बरोबर भाग्यश्री. मला आठवतंय बाबा स्वतः अंगठीतली चप्पल घालायचे आणि आपण हट्ट केला आपल्यासाठी फॅन्सी सँडल घ्यायचे. आणि ताई ऐकत काटकसरीने संसार करून मागे टाकलेल्या पैशातून स्वतःला साडी आणायला दुकानात जायची आणि आपल्यासाठी ड्रेस आणायची. बाळांनो, प्रत्येक मायबापाचं हे कर्तव्यच असतं. आम्ही आमचं कर्तव्य बजावणार तुमच्या मुली म्हणून. अरे वाच करा हा इमोशनल ड्रामा. बघा माझी ऋतू किती गोड दिसते. तू तुझ्या मैत्रिणी अजून आल्या नाही. येतीलच एवढ्यात. टिंग टॉंग. आल्या वाटतं. थांबा मी दरवाजा आलात तुम्ही? या या. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ऋतू. थँक्यू प्रीती. हॅपी बर्थडे. थँक्यू तेजश्री. ऋतू तू जीवनात प्रत्येक क्षण भरभरून जगतेस. जणू त्याचा सोहळाच करतेस. तो प्रत्येक क्षण टिकण्यासाठी तुला तुझं स्वतःचं पाठ. वाव, डायरी. थँक्यू प्रीती. सांगले. त्यामुळे मी खूप लिहिती होईल. थँक्यू. आणि हे माझ्या संगीत प्रेमी मैत्रिणीसाठी. ओह, बासरी. माझी उत्कंठा. थँक्यू सो मच तेजश्री. या बासरीमुळे माझी संगीत साधना आणखीनच बहरेल. मुलींनो, तुम्ही उभ्या का? बसा ना. बापरे, बाहेर किती गर्दी होती. पण घरात आल्यावर मात्र कसं थंड वाटतं. थांब जरा, आणखीन थंड वाटेल. मी खिडकी उघडते. घराभोवती किती हिरवळ, त्यामुळेच थंड वाटतं. आमचा प्रत्येक रविवार हा या वृक्षवल्लीसाठीच असतो. अरे वा, किती छान. काय थंड पाणी आहे. मग माझ्याकडे आहे. माठ हाच आमचा फ्रीज आहे. सो नॅचरल. काय सुरू आहे? छान सुरू आहे तुझं. माझा पण खूप छान आहे. हो, ड्रेस भारी आहे तुझा. साई छान आहे. आज ऋतू किती गोड दिसते ना. थँक्यू. आईने घेतलाय ड्रेस तुझ्या पसंतीने. हो, बरी आहे. मुलींनो, तुमच्या गप्पा झाल्या तर आपण वाढदिवस साजरा करूया. हो, हो, हो. ऋतू, जर खुर्चीवर बस औक्षणासाठी. माझे नाही. आपण पहिल्यांदा औक्षण करू आपल्या वृक्षवल्लींचे, ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. ती वृक्ष संपदा. वा बेटा वा, क्या बात है. ही आहे माझी लेक. चला चला करूया. 5000 सदाबहार आणि काही आठवण. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरे आळविती. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वडाच्या नावानं सांग भलं. आंब्याच्या नावानं सांग भलं. पिंपळाच्या नावानं सांग भलं. चला, आता आपण पूजन करू आपल्याला सदैव मार्ग दाखवणाऱ्या ग्रंथदेवतेचं. हो हो, चला. हो, आपल्या घरातील सर्वात मोठी संपत्ती ही ग्रंथ संपदा.
नवचेतना विश्वास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे गणपती पूजन ही घे तुझी आवडती बर्फी आणि हो मी स्वतः बनवली या थँक्यू आई अशीच सदैव गोड राहा बाळा आई मी बनवलेला आज तुझ्यासाठी माय डिअर बोल बेटा तुला काय गिफ्ट हवंय लहानपणापासून आमच्या प्रत्येक वाढदिवसाला पाऊलीपासून ते स्कूल बॅगपर्यंत असे सर्व गिफ्ट तुम्ही देत आलात पण आता नाही नाही म्हणजे नाही म्हणजे ह्या वाढदिवसाला मी तुम्हाला गिफ्ट देणार अगं तू वाढदिवस तुझा आणि गिफ्ट मला हे काय बोलतेस तू हे माझं गिफ्ट तुमच्यासाठी हे काय महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूजा अनुराधा रामचंद्र पाटील शिक्षणाधिकारी ऋतू शिक्षणाधिकारी अनु हे मुलींनो बघा माझी ऋतू शिक्षणाधिकारी झाली आहे खूप खूप अभिनंदन बाळा पण याबद्दल तू काही बोलली पण नाही अगं आई ताईला आजच्या दिवशी तुम्हाला हे सरप्राईज गिफ्ट द्यायचे होते भाग्यश्री बघ जरा तुझ्या ताईकडे आई बाबा भाग्यश्री सुद्धा MPSC ची मुख्य परीक्षा पास झाली आहे आणि ती सुद्धा तुम्हाला तिच्या वाढदिवसा दिवशी माझ्यासारखंच गिफ्ट देईल किती भाग्यवान आहोत आपण की माझी 2 रत्न आहेत खरंच मुली किती जबाबदार व गोड असतात तरी देखील मुलगा पाहिजे म्हणून त्यांना या जगातच येऊ दिलं जात नाही खरंच यात माझ्या मुली आणि हीच माझी मुलं खरंच जगातील प्रत्येक मुलीचा बाप हा भाग्यवान असेल जेव्हा त्याच्या वाट्याला येईल हे असे सेलिब्रेशन चला ना खाऊन घेऊ मला खूप भूक लागली हो चला चला
अपनों का प्यार क्या कहना। मिले हम झलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। एक दिन लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। हम तुम यूं ही मिलते रहे महफिल यूं ही सजती रहे। खरंच अनेक वाढदिवसाचं सेलिब्रेशन पाहतो, पण असं सेलिब्रेशन कधी पाहिलंय? खूपच निराळं. हो खूपच आगळं वेगळं. अगदी बरोबर. आज आपण अनेक वाढदिवसाचं सेलिब्रेशन पाहतो, पण हे असं सेलिब्रेशन कधी पाहिलं? हे फक्त वाढदिवसाचंच नाही, तर आपल्या सुंदर निरामय निसर्गावर करण्याचं सेलिब्रेशन आहे. कुटुंबातील ऋणानुबंध घट्ट करणारं सेलिब्रेशन. मुलगा मुलगी भेद न करता मुलींना घडविणारं सेलिब्रेशन. आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांना आपल्या यशाचं गिफ्ट देणारं सेलिब्रेशन. कुटुंबात कामाची विभागणी न करता सर्वांनी मिळून कामाचा आनंद घेणारं सेलिब्रेशन.